मंत्राची उत्पत्ती कुठून झाली? मंत्र म्हणायला कधीपासून सुरुवात झाली? मंत्र म्हणत असताना किंवा कोणतीही विशिष्ट साधना करत असताना कोणत्या प्रकारचं आसन घ्यावं लागतं? या सर्व गोष्टी फार मोठ्या आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात साधनेला सुरुवात करतो, त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच हा मंत्र सिद्धीचा विषय मी आजपासून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व विषयांना जाणून घेऊ. बाळांनो, आपल्या वेदांमध्ये आणि प्रत्येक ग्रंथांमध्ये केवळ मंत्राच्या उच्चारणाने प्रत्येक प्रकारच्या सिद्धी प्राप्त करता येतात हे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर असंख्य प्रकारच्या रोगांचं निवारण कसं करायचं याचा अचूक उपाय आपल्याला वेदांमध्ये दिलेला आहे. वेदांमधील ग्रंथात जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये काही मंत्र, काही उपाय सुखी जीवनासाठी देखील आहेत, तर काही उपाय आपल्या शरीराला निरोगी कसं ठेवायचं या संदर्भात सुद्धा नमूद केलेले आहेत. ज्या साधकांची श्रद्धा असेल, जो साधक ह्या ग्रंथांवर आणि त्यांच्या शक्तींवर, मंत्रांच्या शक्तींवर विश्वास ठेवतो आणि पूर्ण निष्ठेने याचं पालन करतो, त्याच्या प्रत्येक मनोकामना या ग्रंथाद्वारे पूर्ण होतात. मंत्र असंख्य आहेत, तसेच यंत्र देखील असंख्य आहेत. आणि त्याचबद्दल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचं मी सांगणार आहे. मंत्र म्हणजे नेमकं काय आणि ह्या मंत्रांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी कसा करायचा? बाळांनो, जो शब्द किंवा जे एखादं वाक्य ज्या देवतेच्या शक्तीला प्रगट करतं, ते त्या देवतेचा शब्द किंवा त्या शक्तीला आपण मंत्र असे म्हणतो. कुठलाही वर्णसमूह किंवा कुठलाही ध्वनी किंवा कुठलाही अक्षर जे आपण पुन्हा पुन्हा उच्चारतो तो मंत्र असतो. आता ह्या प्रत्येक शब्दाने किंवा त्या प्रत्येक उच्चाराने एक विशिष्ट असा प्रभाव जेव्हा आपल्यावर पडतो किंवा आपल्या आवरणात तयार होतो, एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा जेव्हा तिथे जागृत होते, तेव्हा ते मंत्र असतात. आणि प्रत्येक देवतांचे वेगवेगळे मंत्र आहेत आणि या मंत्रांचा वापरही वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. तुम्ही संमोहन करण्यासाठी किंवा शत्रूला वेगळं करण्यासाठी, तसेच शत्रूचा नाश करण्यासाठी देखील तुम्ही ह्या मंत्रांचा वापर करू शकता. पण मंत्रांचा वापर हा केवळ आपलं चांगलं होण्यासाठी आणि इतरांचं पण चांगलं करण्यासाठीच करावा असं प्रत्येक पोथीमध्ये तिथं लिहिलेलं तुम्हाला आढळेल. पण मंत्रांचा वापर करत असताना आपलं मन हे सात्विक लागतं. तुम्ही कोणताही एखादा दैवतेचा मंत्र निवडून त्याद्वारे त्या दैवतेची शक्ती सिद्ध करू शकता, त्या दैवतेला प्रसन्न करू शकता. मंत्र सिद्धीसाठी गुरु असणं अत्यंत गरजेचं असतं, कारण गुरूंनी दिलेला मंत्र हा गुरूंपासून सुरू होऊन तुमच्या शरीरातून भेदून तो पुन्हा गुरूंकडे जात असतो. आणि अशा वेळेला तुमचा मंत्र जलद गतीनं सिद्ध होतो. पण जर तुमच्याकडे गुरु नसतील तर तुमच्या कुळदेवतेला किंवा तुमच्या ग्रामदेवतेला हात जोडून तिथं तिच्या चरणाजवळ हळद कुंकूचा मान देऊन तुम्ही कोणत्याही मंत्राची साधना करायला सुरुवात करू शकता. गुरु जर असतील तर गुरूंनी दिलेल्या मंत्राचं काम हे शतपटीनं जलद होतं. पण आपण स्वतःहून कौल घेऊन जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा त्याला काहीसा वेळ लागतो.
मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपण कोणता मंत्र म्हणत आहात ते कोणालाही न सांगता गुप्तपणे त्याची साधना करणे गरजेचे असते. आता तंत्राबद्दल सांगतो. तंत्राचे जे मूळ आहे त्या तंत्राच्या मुळाचा आधारच मंत्र असतो. पण मंत्र हे तंत्राला जागृत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. मंत्र आणि यंत्र यांच्याद्वारेच कुठलंही कार्य करण्याची विधी म्हणजे तंत्र आहे. आता तंत्र प्रकारात अनेक चांगली वाईट कामं केली जातात. एखाद्याचं चांगलं करायचं असेल तर तंत्रविद्या करणे, कलम करणे हे काही देवऋषी प्रकार आवर्जून करतात. पण कुणाचं वाईट काही करायचं असेल तर ते आघोरी प्रकारात मोडणारे तांत्रिक करतात. तंत्रशास्त्रात मंत्र सिद्धी करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. पहिला म्हणजे काळ, दुसरं म्हणजे द्रव्य आणि तिसरं म्हणजे शब्द. यंत्रविद्या ही मंत्र साधनेचा एक अंग आहे. तंत्राची आराधना करत असताना जे यंत्र तुम्ही वापरता ते यंत्र देखील तितकंच प्रभाव टाकतं. इतरांचं चांगलं होण्याच्या हेतूनच मंत्राचा वापर आपण केला पाहिजे आणि तरच भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. मंत्रसिद्धी करत असताना आपल्या शरीराच्या सर्व इंद्रियांवर संयम राखून मनावर संयम ठेवून मंत्रजप करणं आवश्यक असतं. आणि तेव्हाच कुठे त्या साधकाला मंत्राचा चमत्कार पाहायला मिळतो. जो साधक मंत्र जपत असतो त्याने पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्या देवावर विश्वास ठेवून जर मंत्र म्हटला तर कितीही कठीण साधना जरी असली तरी ती साधना सिद्धीस जाते. आणि साधनेच्या काळात त्याची जी दिनचर्या असते ती अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक साधनेची दिनचर्या आणि त्याची पाळणूक ही वेगवेगळ्या प्रकारची असते. आणि साधकांनी या गोष्टीचं भान ठेवून जर आपल्या कुळदेवतेच्या मंत्रापासून सिद्धी करायला सुरुवात केली तर त्यांना नक्कीच यश मिळतं. यंत्रामध्ये काय असतं तर यंत्रामध्ये काही आकृती असतात आणि एका विशिष्ट प्रकारची बेरीज किंवा गणिती अंक तिथं लिहिलेले असतात. बाहेरून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते केवळ चौकटी आणि गणित दिसतील. जर एका शिक्षण घेतलेल्या व्यक्तीनं ते पाहिलं तर त्याला हे निव्वळ ढोंग वाटेल. म्हणजे प्रत्येक चौकोनामध्ये फक्त अंक आहेत, काही अक्षर आहेत. असं ज्या वेळेला कुठलाही शिकलेला माणूस त्या यंत्राला बघतो तेव्हा त्याला असं वाटतं की हे एक निव्वळ ढोंग आहे आणि हा एक फसवणुकीचा धंदा आहे. त्या चौकटींमध्ये काही विशिष्ट प्रकारचे बीज मंत्र असतात, जसे की क्रीम, रिम, क्लेम, होम, फट असे शब्द बघितल्यावर कोणीही याची मजा उडवू शकतो. पण ह्या बीज मंत्रांना किंवा ह्या अंकांना कमी न समजता या यंत्रावर जे विश्वास ठेवून सिद्धी करतात, ज्यांच्या मनामध्ये कोणताही संशय नसतो, त्याच व्यक्ती ह्या यंत्रसिद्धी करू शकतात. कलियुगात तुम्हाला अनेक माणसं मिळतील की जे या यंत्राची किंवा ह्या सिद्धी साधनेची मस्करी उडवत राहतील. पण तुमच्या मनात जर कुठल्याही प्रकारचा संकोच नसेल तरच ती व्यक्ती त्या यंत्रांना सिद्ध करू शकतो. विविध प्रकारचे यंत्र हे विविध प्रकारच्या वस्तूंनी बनवले जातात. भोजपत्र वापरले जाते, ताम्रपत्र वापरले जाते, शाई वापरली जाते किंवा पिंपळाचं पान वापरून देखील काही यंत्र करता येतात. या प्रत्येक वस्तूंचा वापर करून अनेक विशिष्ट नक्षत्रामध्ये साधकांना मंत्र आणि यंत्र लिहून बनवावा लागतो, सिद्ध करावा लागतो. प्रत्येक गोष्टींचा वापर हा विशिष्ट नक्षत्रामध्येच साधकांना ही तंत्रसिद्धी प्राप्त करून घ्यावी लागते. आणि जेव्हा हे साधक एका विशिष्ट नक्षत्रामध्ये
पूर्ण विश्वास ठेवून यंत्र बनवतात त्यावेळेला ते कोणत्याही प्रकारचं कार्य आणि या यंत्राचा वापर करून लोकांचं कल्याणही करता येतं. अघोरी मार्गाचा वापर करून याच्यामध्ये टाकून काही जणांना त्रास सुद्धा देण्याचे प्रकार सध्याच्या काळात भरपूर वाढलेले आहेत. मंत्राची उत्पत्ती कुठून झाली? मंत्र कधीपासून म्हणायला सुरुवात झाली? मंत्र सिद्ध करायला बसताना कोणत्या प्रकारचं आसन घ्यावं? ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या आहेत आणि ह्यांचा विषय सुरू करायचं म्हटलं तर याला बराच वेळ जाईल. म्हणून आजपासून काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्राविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे आणि हे मार्गदर्शन विनामूल्य असतं. ज्यांना मंत्रशक्ती प्राप्त करायची आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अडथळे पूर्ण करायचे आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ फारच महत्त्वाचे ठरतील. श्री गुरुदेव दत्त.